प्रभारी माझं नाव दत्तराव शिंदे. मी घसाडीचा रहिवासी असून आमच्या गावातील मठाबद्दल थोडीच काही आख्यायिका सांगणार आहे. कारण आमच्या गावामध्ये संन्याशाचा मठ आहे. त्या संन्याशाच्या मठामध्ये दरवर्षी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी शिवमहापुराणाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी 4 ते 6 काकडा, 6 ते 8 गीतापारायण, 8 ते 12 11 कुंडी यज्ञ आणि 1 ते 4पर्यंत शिवमहापुराण कथा आहे. नंतर महाप्रसाद आणि रात्री 8 ते 10 हरिकीर्तन झाल्याच्या नंतर हरिजागरण. अशा प्रकारे आमच्या येथील कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा आहे. इतके दिवस झाले हे कार्यक्रम चालू. पूर्वीची वाडवडिलांची ही परंपरा चालत आलेली आहे. अनादी काळापासून परंपरा चालत आहे. कारण या ठिकाणी संन्याशाचा मठ असल्यामुळे अनादी काळापासून तिथे ही आख्यायिका चालली. संन्याशी म्हणजे किंवा ते बाळ ब्रह्मचारी सोडलेले असतात. आणि ही धसाडी संस्थान ही येरांडेश्वरच्या शाखेखाली आलेलं आहे. त्याच्यामुळे हे संन्याशाचं मठ इथं घरबाऱ्याला राहता येत नाही किंवा घरबारी ठेवता येत नाही. इथे फक्त संन्यासाला राहता येतं, संन्यासी असावा लागतो अशी आख्यायिका या मठाची आहे. गुरु करण्याची परंपरा आहे आमच्या. संन्याशाला गुरु करतात दर पौर्णिमेला, दरवर्षी या पौर्णिमेला, आजच्या दत्त जयंतीला. अशा प्रकारे असतं तिथं आमच्या गावामध्ये कार्यक्रम असतो. काय वाटते कार्यक्रम चालू झाला आणि म्हणजे तुम्हाला काय वाटते कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम म्हणजे खूप चांगलं आहे या ठिकाणी. कारण नामस्मरण होतं, वारकरी संप्रदायामुळे हे व्यसनाला वेगळं वळण लागत नाही, मुलं व्यसनी होत नाही. कारण संप्रदायामध्ये आल्याच्यानंतर संप्रदायामध्ये संस्कार केले जातात, संस्कार घडतात आणि संस्कारामध्ये त्याला व्यसन करता येत नाही. काही व्यसन करण्याकरता काही बंधनं असतात. त्याच्यामुळे ही व्यसन करून होते. ज्ञानोबा माऊली महान ज्ञानोबा महाराज मठाधिपती घसाडी यांचं या ठिकाणी दत्त मंदिर आहे. आणि त्या दत्त मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धारासाठी कळसाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या कळसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आणि मठाधिपती यांच्या सूर्यकांत यांच्या वतीने हा शिव महापुराण कथा आणि त्याचबरोबर 11 यज्ञ दत्त या यज्ञ यांचं सर्व गावकऱ्यांच्या वतीने महंत माऊली महाराज वारभारती यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी धसाडी गावामध्ये या यज्ञाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पहिले दिवस रंगाशास्त्री दैठतकर यांचं कीर्तन झालं. हा 3रा दिवस आहे कार्यक्रमाचा. यज्ञाचा 2रा दिवस आहे. यज्ञ हे दत्तयाग यज्ञ आहे. आणि हे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आले महंत ज्ञानोबा माऊली महाराज मठाधिपती घसाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण बाळू महाराज काकाणीकर यांच्या वाणीतून शिवपुराण कथेचा आज 3रा दिवस आहे. या आमच्या मुद्राम महाराजाच्या या पावनभूमीमध्ये दशाश्वमेधेश्वर देवस्थानाच्या या पावनभूमीमध्ये या ठिकाणी सप्त्याला आज 3रा दिवस चालू आहे. आणि आज दुपारी हरिभक्तपरायण माऊली महाराज मुडेकर यांचं कीर्तन झालेलं आहे. अशा प्रकारचा आमच्या या सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी खूप मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या धसाडी नगरीमध्ये चालू असलेला हा हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव यामध्ये या ठिकाणी श्री दत्तयाग 11 कुंडी यज्ञ, दत्तयज्ञ तसेच शिवमहापुराण कथा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी शिवमहापुराण कथा प्रवक्ते श्री 1008 श्रीमंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज श्री दत्तमठ संस्थान धसाडी यांच्या या ठिकाणी अमृतमय वाणीतून या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी तसेच पंचकृषीतील सर्व पाहुणे या ठिकाणी दत्त मंदिराचा यामध्ये या ठिकाणी हजारो संख्येने या ठिकाणी सर्व लेखीवाडी पंचकृषीतील सर्व समस्त गावकरी मंडळी सुद्धा भगवान शंकर जी मूळ एक काळ आहे.
शंकरजी हे भरपूर गौरव करणावतार संसार सार म्हणजे या श्लोकासाठी